नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण 18वा आणि 19वा असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. ध्यानाच्या श्लोकांनी आजच्या भागाची सुरुवात करूया. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौलिस्फुरत् तारानायकशेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 18व्या आणि 19व्या या दोनही श्लोकांमध्ये देवीच्या पायांचा वर्णन केलंय. देवीच्या पायाच्या पोटऱ्या कशा आहेत, तर एखाद्या रत्नजडित भात्याप्रमाणे त्या आहेत. ज्याच्यामध्ये बाण ठेवले जातात अशा भात्याप्रमाणे त्या आहेत असं म्हटलंय. पण त्याला सुद्धा एक छान विशेषण लावलंय, ते आहे इंद्रगोप परिक्षिप्त. इंद्रगोप म्हणजे इंद्राकडून ज्याला संरक्षण लाभलं आहे असं. आणि तसंच इंद्रगोप नावाचा एक लाल रंगाचा किडा असतो, जो वर्षा ऋतूच्या म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसतो आणि अगदी एखादं रत्न असावं असा तो असतो. तर इंद्राकडून संरक्षण मिळालेला भक्कम असा भाता ज्याच्यामध्ये बाण आहेत, तर त्यासारखे तिच्या पोटऱ्या आहेत. त्यानंतर तिचे जे घोटे आहेत ते लपलेले आहेत, पण तिच्या पायाचे जे तळवे आहेत त्याच्यासाठी एक वेगळीच उपमा दिली आहे. सामान्यपणे हे अवयव कसे नाजूक आहेत पण त्याचबरोबर कसे भक्कम आहेत असं सांगितलेलं दिसतं. इथे पायाच्या तळव्यांसाठी ते कोवळे आहेत, कोमल आहेत असं न म्हणता तिच्या पायाच्या तळव्यांना कासवाच्या पाठीलाही ते टक्कर देतील, कूर्मपृष्ठ जयष्णू प्रपदान्विता असं त्याला म्हटलंय. त्यानंतर तिच्या पायाच्या नखाचं तेज इतकं आहे की त्याने अज्ञानाचा अंधकार दूर होतो आणि तिचे पाय इतके तेजस्वी आहेत की ते कमळांनाही हरवतात. म्हणजे एकाच वेळी नाजूकपणा आणि भक्कमपणा या दोन्हीचं वर्णन तिच्या पायांच्या वर्णनामध्ये आपल्याला दिसतं. 18वा श्लोक असा आहे. इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णू प्रपदान्विता. आता 4 पादांमध्ये विभागून हा 18वा श्लोक आपण म्हणूया. इंद्रगोप परिक्षिप्त, इंद्रगोप परिक्षिप्त, इंद्रगोप परिक्षिप्त, इंद्रगोप परिक्षिप्त, इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, 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 स्मरतूणाभजंघिका. इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका. गूढगुल्फा कूर्मपृष्ठ, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता, जयष्णु प्रपदान्विता, जयष्णु प्रपदान्विता, जयष्णु प्रपदान्विता, जयष्णु प्रपदान्विता. गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता, इंद्रगोप परिक्षिप्त स्मरतूणाभजंघिका, गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयष्णु प्रपदान्विता,
इंद्रगोपपरिक्षिप्त स्मरतूणाभजङ्घिका गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयिष्णुप्रपदान्विता इंद्रगोपपरिक्षिप्त स्मरतूणाभजङ्घिका गूढगुल्फा कूर्मपृष्ठ जयिष्णुप्रपदान्विता. आता 19वा श्लोक म्हणूया. नखदीघिति संच्छन्न नमज्जन्नतमो गुणा पदद्वय प्रभाजाल पराकृत सरोरुहा. आता 4 पादांमध्ये हा श्लोक आपण म्हणूया. नखदीघिति संच्छन्न नखदीघिति संच्छन्न नखदीघिति संच्छन्न नखदीघिति संच्छन्न नखदीघिति संच्छन्न नमज्जन्नतमो गुणा नमज्जन्नतमो गुणा नमज्जन्नतमो गुणा नमज्जन्नतमो गुणा नमज्जन्नतमो गुणा नखदीघिति संच्छन्न 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 नमज्जन्नतमो गुणा पदद्वय प्रभाजाल पदद्वय प्रभाजाल पदद्वय प्रभाजाल पदद्वय प्रभाजाल पदद्वय प्रभाजाल पराकृत सरोरुहा पराकृत सरोरुहा पराकृत सरोरुहा पराकृत सरोरुहा पराकृत सरोरुहा पदद्वय प्रभाजाल 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 पराकृत सरोरुहा. संपूर्ण श्लोक असा आहे. नखदीघिति संच्छन्न नमज्जन्नतमो गुणा पदद्वय प्रभाजाल पराकृत सरोरुहा 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 नखदीघिति संच्छन्न नमज्जन्नतमो गुणा पदद्वय प्रभाजाल पराकृत सरोरुहा. देवीच्या पायांचं, तिच्या पोटऱ्यांचं, पायाचे तळव्यांचं, त्यानंतर तिच्या पायाच्या नखाचं आणि पावलांचं असं वर्णन करणारे 18 आणि 19 हे 2 श्लोक आज आपण पाहिले. उद्याच्या भागामध्ये या पुढचे 2 श्लोक आपण वाचायला शिकूया. श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः.